Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, let us learn active to passive conversion when the tense is past continuous tense. नमस्कार, मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्लिश व्याकरणाच्या पाठात आपण कर्तरी ते कर्मणी प्रयोगात रूपांतरण पाहणार आहोत, जेव्हा काळ असेल चालू भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ. नाव we know that past continuous tense has following form. It is subject plus was किंवा were, was was किंवा were, were plus ing form of the verb plus object. I'll repeat. Past continuous tense चा फॉर्म कसा असतो? subject plus was किंवा were plus ing form of the verb plus object. Now when we convert active to passive, then the passive sentence in past continuous tense will have the form object of the active sentence plus was or were plus being, being, being plus past participle form of the verb plus by plus subject of the active sentence. आपण एक उदाहरण घेऊया म्हणजे लक्षात येईल. Now let us take an example. Active sentence in past continuous tense is the workers were, were distributing sweets. were आपण वापरलं कारण हे वर्कर्स म्हणजे प्लुरल आहे सब्जेक्ट, त्यामुळे आपण हे जे वर्ब आहे हेल्पिंग वर्ब ते were प्लुरल वापरलं आणि डिस्ट्रीब्युटिंग इंडिकेट्स दॅट कंटिन्युअस टेन्स. तर वर्कर्स हा सब्जेक्ट झाला, वर डिस्ट्रीब्युटिंग स्वीट्स, स्वीट्स हा ऑब्जेक्ट झाला, कामगार मिठाई वाटत होते. हे ॲक्टिव्ह सेंटेन्स आहे आणि त्याचं पॅसिव्ह कन्व्हर्जन होईल द स्वीट्स वर बीइंग डिस्ट्रीब्युटेड बाय द वर्कर्स. पॅसिव्ह सेंटेन्स होईल द स्वीट्स वर बीइंग डिस्ट्रीब्युटेड बाय द वर्कर्स, म्हणजे कामगारांकडून मिठाई वाटली जात होती. अजून एक दोन उदाहरणं बघूया म्हणजे स्पष्ट होईल. शी वॉज रायटिंग अ नॉवेल. तर वॉज रायटिंगनी कळलं की हा पास्ट टेन्स आहे आणि कंटिन्युअस फॉर्म आहे. इथे सब्जेक्ट आहे शी आणि ऑब्जेक्ट आहे नॉवेल. ती कादंबरी लिहित होती. शी वॉज रायटिंग अ नॉवेल. त्याचं पॅसिव्ह फॉर्म कसं होईल? आपल्याला माहिती आहे की आपण ऑब्जेक्ट जे आहे ते अगोदर घेतो सेंटेन्समध्ये. अ नॉवेल, आता हा सेन्स पास्ट टेन्स आहे त्यामुळे वॉज बीइंग रिटन, BEING बीइंग रिटन, WRITTEN. राईटचं होतं रिटन बाय हर, म्हणजे अ नॉवेल वॉज बीइंग रिटन बाय हर. हे झालं पॅसिव्ह. तिच्याकडून कादंबरी लिहिली जात होती. दुसरं उदाहरण बघूया. दे वर सेईंग देअर प्रेयर्स. SAYING, सेईंग देअर प्रेयर्स. तर त्याचं पॅसिव्ह होईल देअर प्रेयर्स वर बीइंग सेड बाय देम. तर ही आपण ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह आपण कन्व्हर्जन पाहिलं. आता पास्ट कंटिन्युअसमध्ये निगेटिव्ह सेंटेन्स बघूया आणि त्याचं कन्व्हर्जन पॅसिव्हमध्ये कसं होईल ते बघूया. ॲक्टिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह फॉर्ममधला होईल. शी वॉज नॉट प्रिपेअरिंग ब्रेकफास्ट. नॉटनी इंडिकेट झालं की हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि आता याचं पॅसिव्ह कसं करणार? तर ब्रेकफास्ट वॉज नॉट बीइंग प्रिपेअर्ड बाय हर. वी जस्ट ॲडेड नॉट बिफोर BEING बीइंग, म्हणजे शी वॉज नॉट बीइंग ब्रेकफास्ट वॉज नॉट बीइंग प्रिपेअर्ड बाय हर. हे झालं पॅसिव्ह फॉर्म. थोडक्यात निगेटिव्ह सेंटेन्स जेव्हा आपण पॅसिव्ह फॉर्ममधलं करतो तेव्हा नॉट हा शब्द आपण बीइंगच्या अगोदर टाकतो, म्हणजे ते सेंटेन्स होतं निगेटिव्ह. एक लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला अर्थ बदलायचा नाही आहे. ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह कन्व्हर्जन करताना वाक्याचा अर्थ बदलत नाही याकडे लक्ष द्यायचं आहे. ओके, आता इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बघू.
पास्ट कंटिन्युअस फॉर्ममधलं आणि त्याचं पॅसिवमधलं कन्व्हर्जन बघूया. ॲक्टिव्ह सेंटेन्स, इज शी रायटिंग अ लेटर क्वेश्चन मार्क, म्हणजे ती पत्र लिहिते आहे काय. तर आता हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स इजनी सुरुवात झाली या इंटरोगेटिव्ह सेंटेन्सची. तर पॅसिवमध्येही इज कायम राहणार आहे आणि ऑब्जेक्ट फक्त अगोदर येणार आहे. त्यामुळे त्याचं पॅसिव रूपांतरण होईल इज अ लेटर बिंग रिटन बाय हर क्वेश्चन मार्क, म्हणजे तिच्याकडून पत्र लिहिले जाते आहे काय. तर असं हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स करतानाही आपण जो क्वेश्चन असतो, क्वेश्चन दर्शवणारा जो शब्द असतो तो तसाच ठेवतो अगोदर आणि बाकीचं रूपांतरण जसं आपण करतो तसंच राहतं. ऑब्जेक्ट आधी येतं आणि मग बिंग आणि पास्ट पार्टिसिपल येतं वर्बचं. अजून एखादा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बघूयात. विच बुक वर यू रीडिंग, हे झालं ॲक्टिव्ह सेंटेन्स पास्ट कंटिन्युअसमधलं आणि त्याचं पॅसिवमध्ये कन्व्हर्जन असं होईल विच बुक वॉज बिंग रेड बाय यू क्वेश्चन मार्क. सो जेव्हा आपण इंटरोगेटिव्ह करतो तेव्हा लक्षात घ्यायचं आहे की सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क येतो आणि जो क्वेश्चन दर्शवणारा जो वर्ड आहे आधीच्या सेंटेन्समधला इज होता तो तसाच पॅसिवमध्ये करताना कन्व्हर्जन करताना तसाच राहतो. इथंही विच बुक वर यू रीडिंगचं पॅसिव रूपांतरण होतं विच बुक वॉज बिंग रेड बाय यू. सो टुडे what we have seen active to passive conversion of sentences when the tense is past continuous tense. So that is all for today's session, and if you have any difficulties do let me know. Thank you. धन्यवाद.